नमस्कार भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ. काय चालली आहे? झाली का चहा पाणी? झाली पा आता चहा पाणी तर झाली. आपलं चालली पा स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकात आज काय बनवतो पा, आज नाश्त्याला काय बनवणं चाललंय दाखवते मी तुम्हाला. चला, आज नाश्त्याला बनवू पा आपण पत्ता गोबीचे पराठे. तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा, कसे बनते काय बनते नक्की मला सांगा. चला, तुमच्याकडे कसे बनवते, मी कसे बनवते पहा आता. चला, हे पहा, आपण इकडे गोबी घेतली खिचून. गोबी, कोथिंबीर, इकडे हिरव्या मिरच्याचं सार. तर पा गोबी मिक्सरमधून काढली, मिक्सरमधून बारीक केली. चिसणी नसल्यामुळं मिक्सरमधूनच बारीक करून घेतली. आणि याच्यामध्ये काय हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक ते मिक्सरमधून काढून घेतलं. आणि इकडे कांदा पण कापलाय. आता चला, हे सगळं कांद्याला आणि हिरव्या मिरच्याला आणि गोबीला गॅसवर आपण गरम करून घेऊ. चला पहा, आता काय काय टाकलंय ते दाखवते पहा मी तुम्हाला. हे पहा, याच्यामध्ये तेल, कांदा, हिरव्या मिरच्या, हळद, चाट मसाला टाकला. आता तेवढं गरम करून घेतलं. आता त्याच्यामध्ये आपण गोबी टाकू. चला पहा, आता आपण काय काय टाकले दाखवते तुम्हाला मी परत एकदा. हे पहा, असं बनलंय आपलं मिश्रण, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये काय टाकलं मी परत पहा, धने पावडर टाकलं, आपली कलरची मिरची टाकली आणि चाट मसाला टाकला, जिरे टाकले. याचं सगळं टाकून सनी मस्त फोडणी दिली. आता मस्त शिजून निघली गोबी. आता पीठ मळून घेऊ. तर आपलं मिश्रण थंड होऊस तर पीठ मळून घेऊ. चला आता पीठ मळून घेऊ. तुम्हाला सगळं म्हणजे गरम करतानाच दाखवायला पाहिजे होतं, सगळं टाकतानाच दाखवायला पाहिजे होतं. पण मोबाईल धरायला कोणी नाही ना. पोरायचं चालू राहतं, त्याचं कॉलेजला जायचं राहतं, तर ते त्याचं आवरू राहिलेत. त्यासाठी आता मी बनवते बी, मोबाईल बी धरते, दाखवते बी तुम्हाला. चला पाहत राहा आपले गोबीचे पराठे कसे बनते. तर आज काहीतरी नवीन स्पेशल खाऊ बनवून सनी. चला, तुम्ही पण बनवून पहा, कसे बनलेत कसे नाही ते पण सांगा. आणि नक्की मी बनवले तसे बनवून पहा. गोबीचे पराठे खाल्ले असतील ना तुम्ही, कधी ना कधीतरी बनवलेच असतील. मी पहिली बार बनवायला लागले आणि तुम्हाला पण दाखवायला लागले. चला पहा, आपलं मिश्रण झालं पहा आता थंडगार. थंड झालंय, त्याच्यात कोथिंबीर टाकून घेतली. असं बनलंय. इकडं पीठ मळून घेतलंय. चला आता करू आपण पराठे बनवायला चालू. पहा मंडळी, आवरून शिवलं सगळं तयार, जायचं आपल्याला कॉलेजला. इकडं झाली बघा मम्मीचा स्वयंपाक आणि इकडे बस युवा पप्पा खायला. ये पा अरे हातकाट, हे असं बन मम्मीनं मस्त गोबीचे पराठे कसे बनलेत? भारी बनलेत मम्मी, एकदम छान. दही पाहिजे होतं, दही पाहिजे का? असं मस्त आजचा नाश्ता बनलेला आहे मम्मीनं, गोबीचे पराठे. या मंडळी तुम्ही पण खायला. आवरलं पा आपलं. आता गेले सगळे जिकडं तिकडं, सगळ्याचे जेवण खावणं झाले, सगळे चालले गेले. पराठे बनवताना काय तुम्हाला दाखवता आले नाही मला. कॅमेरा धरू का पराठे लाटू काय करू? पोरायचं सकाळी त्याचं आवरायचंच पडतं. युवराज जातो तिकडं पाणी मारायला. याला आवरतो. रात्री लाईव्ह घेतल्यामुळं त्याला चेव आला नाही, बोलू देत नाहीत. मग लाईव्ह घेतल्यावर चेव येत नाही तर तो प्लीज दर कॅमेरा कसा बी कसे व्हिडिओ काढ म्हणे, आम्हाला सांगू नको. त्याच्यामुळं पराठा बनवताना काय तुम्हाला दाखवता आलं नाही. सारण भरताना, खास मेन लाटताना, सारण भरताना, शेकताना तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं. मग कसं करू मी, मला नाही धरता येत नाही ना एकटीला मोबाईल, त्याच्यामुळं नाही दाखवण्यात आलं. आपले असे नरमगार मस्त लुसलुशीत बनलेत पराठे दाखवते मी तुम्हाला. हे पहा, हे असे पराठे आपले नरमगार मस्त बनलेत. आणि तुम्ही नक्की बनवून पहा
खाऊन पहा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसे मस्त लुसलुशीत नरमगार बनलेत, तर कसे बनलेत, काय बनलेत पराठे नक्की सांगा कमेंटमध्ये, नक्की सांगा. पहा आहे का नाही, असे बनलेत ना आपले पराठे, आहे का, असे बनवलेत मी. नक्की तुम्ही बनवून पहा आणि सांगा मला तुमच्याकडे कसं बनवतात ते पण सांगा. असे बनवलेत पहा मी आता पराठे. चला आता जायचं आहे आपल्याला पाणी मारायला. लिकरं तर गेले ज्याचे त्याचे आवरून सनी. चला आवरलं पहा आता आपलं सगळं आवरून शिवरून पाणी मारायला गेले, पाणी गेली मारून आले. पाहता अशी कशी मस्त तयार गियार होऊन सनी. एक भाभी आपल्या आलेल्या आहेत, त्या भाभीच्या इथं हळदी कुंकू होतं, त्यानं बोलवलं होतं हळदी कुंकासाठी, तर जाऊन आले पहा मी त्याच्या पण. तिथं काही व्हिडिओ घेतला नाही, त्याला काय म्हणले नाही भाभी मी चॅनल खोललेलं आहे का काही, असं त्याला काहीच सांगितलेलं नाही मी. तर आले पहा मी जाऊन सनी. कशी वाटते सांगा नक्की कमेंटमध्ये. हळदी कुंकाला गेले होते तर पण तिथं नाही घेतला व्हिडिओ, त्याला माहितीच नाही आपण कशाला काय सांगायचं, नाही ना नको वाटतंय, तर त्याला काय सांगितलं नाही मी. चला जावं लागेल आता परत पाणी मारून. असं तयार होण्यात काहीच हे नसतंय, काम काम त्यासाठी तयार व्हायला ना नकोच वाटते मला, नको वाटते साडी गिडी नेसायला. आपलं जे आहे ते बरंच आहे, साडी गिडी नेसायला त्यासाठी नकोच वाटते. आता आलं साडी जशी नेसली तिथून जाऊन आले नाही चला पाणी मारायला, निघले पाणी मारायला, असं होऊन जातंय ना. त्यासाठी मला लय कटाळी येतो पाय साडी गिडी नेसायचं 4-4 वाऱ्या, ही साडी नेसान ती साडी नेसान, नकोच वाटते. चला सुद्धा जे आहे ते चांगलंच आहे का नाही. नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटते माझी साडी. पहा मंडळी आला युवराज कॉलेजहून, आता कॉलेजहून आला तर सकाळचे पराठे तर आहेतच, मग त्याचं चाललंय मला टमाट्याची चटणी करून दे, टमाट्याची चटणी करून दे. हे पहा इकडं आता टमाट्याची चटणी करायला लागली. हे पहा आला घरी येऊन आहे का, येऊन असं पसरलाय आणि इकडे टमाट्याची चटणी. हे पहा आहेत सकाळचे पराठे, पण टमाट्याची चटणी करायची आता. हे पण टमाटे कापलाय, कांदा कापलाय, तुला आपल्या आता गॅसवर तवा. चला आता देऊ त्याला टमाट्याची चटणी करून सरी, खाईन पिन जाईन तिकडं, हे का ना.